आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चौरंगासन बघायला भेटेल। एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने चौरंगासन सांगितलेलं आहे मी, आणि तेही आपल्या घरी असलेल्या कोणत्याही रियुजेबल क्लॉथवर आपण ते बनवू शकतो। तर खूप छान रेडी होईल। तर हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते चौरंगासन कसं रेडी झालंय। तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं आसन रेडी झालंय। तर हे चौरंगासन मी एका कपड्यावर बनवलंय, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय। तर तुम्ही बघू शकता हा एक कपडा आहे आणि कपड्यावर हे आसन बनवलंय आणि इतकं सुंदर रेडी झालंय ना। आणि ह्याची करायची पद्धत सगळ्यात सोपी, म्हणजे तुम्ही दुसरे रंगोली मॅट बनवताना त्यापेक्षा चौरंगासन किंवा पाटावरील आसन बनवायला एकदम सोपं। कारण आपण त्या क्लॉथला असं इथं ठेवू शकतो चौरंगावर आणि डायरेक्ट असं बसून आपण इथं वर्क करू शकतो। तर हे खूपच सोपं आणि इझी आहे आणि सुंदर प्रकारे रेडी झालंय आणि करायला वेळही खूप कमी लागलाय ॲज कम्पेअर टू कालच्या व्हिडिओमध्ये मी जे शेअर केलं होतं ना, रंगोळी पिकॉक रंगोली होती, त्यापेक्षा याला खूप कमी टाइम लागलाय आणि खूप सुंदर दिसत आहे। चला मग इतकं सुंदर आसन कसं बनवायचं, कशी याची डिझाईन ड्रॉ करायची आणि कसं सगळं उलन लावायचं, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग तुम्हाला परफेक्ट याची मेजरमेंट म्हणा किंवा याची पद्धत कशी आहे ते सगळंच कळेल। असं चौरंगासन बनवण्यासाठी मी मोठी स्केल घेतलेली आहे आणि डायरेक्ट मी क्लॉथ चौरंगावर ठेवलाय आणि चारी बाजूने असे लाईन्स ड्रॉ करून घेतलेत। आणि थोडा मला कपडा जास्तच चोळामोळा वाटत होता, गुड्या गुड्या वाटत होत्या, म्हणून थोडं प्रेस मारून घेतले मी आणि चारी कोणत्याला असं सिक्युअर करून घेतलंय की ते कपडा आजूबाजूला सरकणार नाही। तुम्ही बघू शकता मी कपडा कसा सिक्युअर करत आहे। मी इथं बॉलपेन लावून चारी कोणते चौरंगाचे सिक्युअर करून घेतलेत आणि मला स्वास्तिक किती आकाराचं पाहिजे तसं मी आतमध्ये एक प्लेट ठेवून असं स्वास्तिक काढून घेतलंय आणि एक सर्कल काढून घेतलाय। तर अशा पद्धतीनं आपण ड्रॉ करून घ्यायचं। आपण छोटं मोठं स्वास्तिक करू शकतो। तुम्ही बघू शकता मी असं मीडियम साईजचं स्वास्तिक ड्रॉ करून घेतलंय आणि त्याच्या कोणत्याला थोडासा शेप दिलाय। आणि आता मी बाहेरच्या बाजूनी उलन लावायला सुरुवात करत आहे। इथं ताईचं आणि माझं चाललंय हे बनवणं। तर ताई असं स्पीडमध्ये ग्लू लावत आहेत आणि माझं उलन लावणं चाललेलं आहे। आणि हे उलन मॅट बनवताना जर दोघी असलं ना आपलं काम खूपच लवकर होऊन जातं। म्हणजे समजा एका मॅटला 1 घंटा लागत असेल ना, तर दोघी असलं ना त्या अर्ध्या तासातच होऊन जातं असं मला वाटतं। तर मी ग्रीन कलरच्या ह्याचे 3 लाईन्स लावलेत उलनचे, नंतर मी रेड कलर लावलाय त्याचे 2 लाईन लावलेत आणि आता ऑरेंज कलर मी लावणार आहे। तर बाहेरच्या बाजूनी सुरुवात करायची म्हणजे आपल्याला इझी जातं। इथं मी आता ऑरेंज कलर लावून घेते आहे। तर ऑरेंज कलरचे मी 2 पदरं लावून घेतलेत आणि हे उलन आपल्याला अखंडच यूज होतं, म्हणजे त्याला कट करायची गरज पडत नाही। आपल्याला जितके वेळे घ्यायचे तेवढं कंप्लीट करूनच उलन कट करायचं। आता ऑरेंजच्या नंतर मी येल्लो कलर घेतलाय आणि येल्लो कलरच्या नंतर मी थोडासा लाईट येल्लो कलर लावणार आहे। त्या अगोदर मी जे सर्कल आहे त्या सर्कलला येल्लो कलर लावून घेते, म्हणजे बाहेरचा सगळा भाग आता जेवढाही उरलेला आहे तो लाईट येल्लो कलरनं मी कंप्लीट करत आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे लावत आहे, तसंच लावायचं, म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला इझी जातं, उलन कट करायची गरज पडत नाही, तसंच आपण लावायला ट्राय करायचं। आणि ह्या गोष्टी तुम्हाला मॅट बनवतच लक्षात येतील। चला मग आतल्या भागाला मी व्हाईट कलरनी म्हणजे जे सर्कल आपण काढलं होतं, जे मार्क केलं होतं, त्याला मी व्हाईट कलर लावून घेतलाय आणि मधलं जे आता आपलं स्वास्तिक आहे त्याला मी रेड कलर लावणार आहे। तर तुम्ही हे बघू शकता की मी स्वास्तिकला कलर कसा लावत आहे, त्याच पद्धतीनं, म्हणजे आधी आउटलाईन करून घ्यायची आणि नंतर मध्ये फिल करायचं। स्वास्तिक छोटं मोठंही तुम्ही घेऊ शकता, फक्त 2 पदराचंही विड्थ तुम्ही ठेवू शकता किंवा 3 पदरही लावू शकता किंवा 4ही लावू शकता।
पण 3 पदर एकदम परफेक्ट वाटतात. जर तुमचा चौरंग मोठा असेल ना तर मग तुम्ही स्वास्तिकही मोठं घेऊ शकता आणि मग मधलं उलनही थोडं जास्त लावू शकता. आता मला मध्ये स्वास्तिकच्या मध्ये 4 असे डॉट द्यायचे होते ना, तर मी उलनला थोडंसं राऊंड केल्यासारखं केलंय आणि ते तिथं चिपकवलंय. तुम्हाला व्हिडिओत कळत असेल मी कशा पद्धतीनं लावत आहे. आणि आम्ही दोघीनं हे केल्यामुळं ना खूप कमी वेळ लागला आम्हाला हे करायला. तर छान असं स्वास्तिक रेडी आहे. त्यानंतर मी आतमध्ये सगळं व्हाईट कलरनं फिल करून घेते. तर तुम्ही बघू शकता मी व्हाईट कलर कशा पद्धतीनं लावत आहे. आता मी स्वास्तिकचं एक एक कॉर्नर व्हाईट कलरनं फिल करते आणि माझा इकडचा भाग करणं झालं की नंतर मी नेक्स्ट भाग व्हाईट कलरनं कंप्लीट करते. आणि हे उलन अखंडच यूज होतं, तर अखंडच आहे बघा उलन. आता एवढं कंप्लीट झाल्याच्या नंतरच आता मला हे कट करायची गरज पडती, त्यानंतर मी दुसरा भाग करेल. तर अशा पद्धतीनं 4ही भाग मी कंप्लीट करून पूर्ण स्वास्तिकला मध्ये व्हाईट कलर लावून घेईल. मी एकटी जेव्हा डिझाईन बनवत होते ना तेव्हा ग्ल्यू इतका जास्त लागत होता, म्हणजे ग्ल्यू स्टिक जास्त लागत होत्या. पण आता आम्ही दोघी असल्याने काम पटपट होत आहे, तर ग्ल्यू स्टिक पण खूप सेव्ह होत आहेत. आणि आता मी हे सगळी डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आणि चौरंगाचा जो साईडचा भाग आहे, तुम्हाला व्हाईट कपडा दिसत आहे ना, तिथं खाली मी लटकन सोडणार आहे. म्हणजे मी जे कलरमध्ये यूज केलेत तेच कलर चौरंगाची मला जेवढी म्हणजे खाली लेंथ पाहिजे त्या हिशोबाने मी खाली लटकन लावणार आहे. तर मी अर्धे कंप्लीट केलेत, तुम्ही बघू शकता. ग्रीन, ऑरेंज आणि येल्लो अशा पद्धतीनं मी हे लटकन लावत आहे. मी असं एक उलन डबल करून घेत आहे. आता हे ग्रीन उलन मी डबल करून घेतलंय आणि चिपकून टाकले. तर आतमध्ये मी ग्रीन, रेड, ऑरेंज, येल्लो असे कलर यूज केलेत, तर तेच कलर आपण बाहेर यूज करायचे. जर आपल्याला फक्त 2च कलर यूज करायचे असले तरी चालेल, किंवा 3, 4 म्हणजे आतमध्ये जे जे कलर यूज केलेत ते कलर आपण बाहेर यूज करायचे. जसं मी ग्रीन लावले, नंतर ऑरेंज आणि नंतर येल्लो. तर सुंदर अशी चौरंग आसन मॅट रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. चला मग तुम्हाला आवडली का नाही कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.